आणि बीडमधून महत्त्वाची बातमी आहे। बीडमध्ये आता मनोज जरांगे यांच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे। अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची निर्णायक अशी इशारा सभा देखील होणार आहे आणि आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे। आणि आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या बीडमध्ये मनोज जरांगे यांची भव्य रॅली सुरू आहे। मोठ्या संख्येनं बीड आणि आसपासच्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। तर दुसरी दृश्य देखील आपण पाहतो आहोत। बीडमध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांची सभा पार पडणार आहे त्या ठिकाणी आता अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेद्वारे मनोज जरांगे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत। तर बीडमध्ये आता जागोजागी मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव आता मनोज जरांगे यांच्या इशारा सभेसाठी उपस्थित झालेला आहे। 24 तारखेला मनोज जरांगे यांचा अल्टिमेटम संपतोय आणि तत्पूर्वीची आज बीडमध्ये निर्णायक अशी ही इशारा सभा आणि या इशारा सभेतून मनोज जरांगे सरकारला काय इशारा देणार, पुढील दिशा कशा प्रकारे असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तत्पूर्वी मनोज जरांगे यांची भव्य रॅली सध्या बीडमध्ये पाहायला मिळते। बीड शहरालगतच असलेल्या 100 एकर जागेवर मनोज जरांगे यांची ही सभा पार पडत आहे आणि बीडमध्ये सध्या मनोज जरांगे यांची भव्य रॅली सुरू आहे आणि या भव्य रॅली दरम्यान मनोज जरांगे यांचं अशा प्रकारे फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं जात आहे। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांची भेट घेऊन अजून वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली आहे। मात्र मनोज जरांगे हे 24 तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत। आता माघार नाही, आता घेणार तर फक्त आरक्षण अशी निर्धार मनोज जरांगे यांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांची बीडमध्ये निर्णायक अशी इशारा सभा पार पडणार आहे। त्या इशारा सभेसाठी आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जमलेला आहे। आता महिला भगिनींना विनंती आहे, आपण खाली बसा। महिला भगिनींना विनंती आहे, एका क्षणात खाली बसा। मराठा समाजाची शिस्त आहे, बसा खाली। आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत। दत्ता, एकीकडे आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची भव्य रॅली सुरू आहे, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी सभा पार पडते त्या ठिकाणी देखील राज्यभरातून मराठा समाज बांधव आता एकवटला आहे।